आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज, जनमनाचा कानोसा, समाज मनाचा आरसा। लायन्स क्लब तर्फे PNP माध्यमिक विद्यालय पळस येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न। आदर्श नागरी सहकारी पतसंस्था यांचे सहकार्य, नागोठाणे रोशन पत्की। महाराष्ट्र शासनाने 2047 पर्यंत 300 कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवले असून या अंतर्गत राज्यात 18 कोटी वृक्षारोपणाचे नियोजन केले आहे। पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी स्थानिक पातळीवरील नगरपालिका, ग्रामपंचायत आणि सामाजिक संस्थांद्वारे वृक्षारोपणाच्या विविध मोहिमा राबवल्या जात आहेत। याच अनुषंगाने सेवाभावी संस्था लायन्स क्लब ऑफ नागोठाणे आणि आदर्श नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित यांच्या सहकार्याने PNP माध्यमिक विद्यालय पळस येथे सोमवार दिनांक 20 जुलै रोजी सकाळी ठीक 12 वाजता वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला। या कार्यक्रमावेळी लायन्स क्लब अध्यक्ष विलास चौलकर यांच्यासह MJF लायन विवेक सुभेकर, यशवंत चित्रे, MJF लायन सुधाकर जवके, विजय शहासने, अनुराधा शहासने, संतोष शहासने उपस्थित होते। त्याचप्रमाणे आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेकडून संस्थेच्या व्यवस्थापक पूर्वा वैद यांच्यासह कर्ज विभाग प्रमुख आदिती पाटील उपस्थित होत्या। तसेच केंद्र प्रमुख शाळा समितीचे अध्यक्ष, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारीवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे म्हणजे वृक्ष हेच आपले खरे सगळे सोयरे म्हणजे नातेवाईक आहेत, त्यांची जोपासना होणे गरजेचे आहे। तसेच वृक्षारोपण ही एक केवळ औपचारिकता न राहता ती लोकचळवळ बनली पाहिजे, तरच लावलेली झाडे जगू शकतील। वृक्षारोपणासोबतच त्याची निगा राखणे आणि संवर्धन करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन लायन्स क्लब अध्यक्ष विलासदादा चौलकर यांनी केले। वृक्षारोपण कार्यक्रमाच्या सुरुवातीला आलेल्या सर्व मान्यवरांचे लायन्स क्लब तर्फे व माध्यमिक विद्यालय पळस तर्फे स्वागत करण्यात आले। त्यानंतर उपस्थित मान्यवर लायन्स क्लब अध्यक्ष विलासदादा चौलकर, MJF लायन विवेक सुपेकर, यशवंत चित्रे, केंद्रप्रमुख यांनी आपले मनोगत व्यक्त करून वृक्षारोपणाचे महत्त्व अधोरेखित केले। त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे म्हणजे वृक्षवल्ली हेच आपले सोयरे आहे, आपले नातेवाईक, आपली सोय करणारे, आपल्याला आधार देणारे आणि चांगला विचार अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो। तर चांगला विचार तुमच्या मनामध्ये कधी येईल? तुमची ज्यावेळेला प्रकृती चांगली असेल, तुम्ही ज्यावेळेला आनंदी असाल, तुम्ही ज्यावेळेला तुम्ही चांगले सुदृढ असाल। रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।